पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्यांच्या काळात झालेल्या विकास कामे, निविदा प्रक्रिया आणि देयकांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप समोर आलाय। नगरसेवक विनोद नडे यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अभियंता निकम यांनी शहर अभियंता पदावर असताना मंजूर केलेल्या अनेक कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। विशेषतः निविदा प्रक्रिया, कंत्राटदारांना देण्यात आलेली देयके तसेच आणीबाणीच्या कामांच्या नावाखाली निविदेविना मंजूर केलेल्या कामांबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्यात। नडे यांनी 15 दिवसांच्या आत सर्व संबंधित कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली असून त्यामध्ये मंजूर निविदांची यादी, देयकांचे तपशील, थर्ड पार्टी ऑडिट अहवाल आणि तांत्रिक मंजुरींची माहिती यांचा समावेश आहे। या माहितीच्या आधारेच पुढील कायदेशीर कारवाई ठरवली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले। दरम्यान मागणी केलेली माहिती वेळेत न दिल्यास किंवा अनियमितता आढळल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान श्री निकम यांच्याबद्दल आक्षेप व त्यांच्या कामाची व संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनीही केली होती। नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र राज्याच्या बजेट अधिवेशनात शिवसेनेचे सचिन अहिर यांनी निकम यांच्या कारभाराबद्दल लक्षवेधीही मांडली होती। या प्रकरणामुळे महापालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।